नमस्कार। घटना आहे एका 37 वर्षीय पोलीस सुभाषची। सुभाष कांगणे मूळचा नाशिक जिल्ह्यातील मुखेड गावचा। एका साध्या कुटुंबात जन्मलेला, लहानपणापासूनच कष्ट करून मोठा झालेला। त्याने लहानपणीच ठरवलं होतं मी पोलीस होणार। गावातल्या गुन्हेगारांना पकडताना, लोकांच्या सुरक्षेसाठी उभं राहताना दिसणाऱ्या पोलिसांकडे तो कौतुकाने बघायचा आणि हेच त्याचं स्वप्न झालं। कष्टाच्या जोरावर तो पोलीस झाला। कुटुंबाचा अभिमान, पोलीस, 2 लहान मुलं, वृद्ध आई वडील, सगळ्यांचा आधार। पोलीस खात्यात येऊन कित्येक वर्ष झाली होती, पण तो अजूनही तितकाच प्रामाणिक होता। कायदा, कर्तव्य आणि माणुसकी यावर तो ठाम होता। मात्र या जगात प्रामाणिक माणसांचं आयुष्य सोपं नसतं। सुभाष कांगणे हे मालवणी पोलीस ठाण्यात कार्यरत होते। तिथं काम करत असताना त्यांची अचानक बदली कुरार पोलीस ठाण्यात झाली। नवीन जागा, नवीन जबाबदाऱ्या तो समजून घेत होता, पण काही महिन्यातच संकट कोसळलं। एका प्रकरणाच्या चौकशीत त्याच्यावर खोट्या आरोपाचा डाग लागला। त्याच्या नावानं कुणीतरी खोटी तक्रार दाखल केली। ते निर्दोष होते, तरीही वरिष्ठांनी त्याच्यावर संशय घेतला। पोलीस दलात वरिष्ठांचे आदेश म्हणजेच अंतिम निर्णय असतो। कोणी ऐकून घेत नव्हतं। चौकशीत त्याच्यावर सतत दबाव टाकला जात होता आणि ते दोषी नसताना त्यांना खलनायक ठरवलं जात होतं। एकीकडे त्यांच्यावर दडपण वाढत होतं आणि दुसरीकडे घरच्यांसाठी त्यांना ताठ मानेने उभं राहायचं होतं। मी गुन्हेगार नाही, तरीही मला गुन्हेगारासारखं वागवलं जाते। 3 महिन्यापासून हा मानसिक छळ सुरू होता। सन्मानाने जगणाऱ्या माणसासाठी बदनामीचं ओझं असतं। सोमवारी संध्याकाळी 6 वाजता त्या छोट्याशा खोलीत सुभाष कांगणे यांचा मृतदेह पंख्याला लटकलेला आढळला। पोलिसांची गाडी तेथे पोहोचली, पण आता उशीर झाला होता। त्याचा प्राण निघून गेला होता। टेबलावर एक चिठ्ठी होती। माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले। मी दोषी नाही, पण मी हे सहन करू शकत नाही। माझ्या आत्महत्येला जबाबदार कोण? त्या चिठ्ठीत एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाचं नाव स्पष्ट लिहिलं होतं। त्या अधिकाऱ्याने त्याच्यावरती दबाव टाकला होता का? त्यांना इतकं हतबल केलं होतं का? काही क्षणातच ही बातमी वाऱ्यासारखी पसरली। एका कर्तव्यदक्ष पोलिसानं आत्महत्या केली। अश्रू, आक्रोश आणि एकच प्रश्न, हेच का पोलीस दलाचं वास्तव्य? पोलिसाच्या गाड्या, नातेवाईकांचा हंबरडा, सहकाऱ्यांचा संताप आणि मुलांच्या डोळ्यातलं भयंकर रिक्तपण। सुभाष कांगणे यांच्या अंत्यसंस्काराला मोठी गर्दी झाली। त्यांची पत्नी आणि 2 लहान मुलं। त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्न होते। आमचे बाबा कोठे गेले? ते परत येणार का? त्यांच्या पत्नीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण त्या किंचाळूही शकत नव्हत्या। त्या बोलत होत्या, पण त्यांचं दुःख ऐकून घ्यायला कोणी नव्हतं। हेच का पोलिसांचं आयुष्य? गुन्हेगारीसाठी लढायचं आणि शेवटी स्वतःच्या आयुष्यावरच विराम द्यायचा। बदली झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर दबाव टाकायला सुरुवात केली। एका प्रकरणात त्यांचं नाव गवलं गेलं आणि ते निर्दोष होते, पण ऐकून घेतलं गेलं नाही। त्यांच्यावर खोट्या तक्रारीमुळे मानसिक छळ सुरू झाला। या सगळ्यांचा भार सहन न होऊन त्यांनी आत्महत्या केली। त्यांच्या चिठ्ठीत एका सहाय्यक पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप होते। पोलीस म्हणजे संविधानाचा पहारा करणारे सैनिक, पण जर त्यांच्यावरच अन्याय होत असेल तर लोकांना न्याय कसा मिळणार? सुभाष कांगणे यांच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले। वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी होईल का? पोलिसांसाठी मानसिक आरोग्य आणि दबाव टाळण्यासाठी काय पावलं उचलली जातील? हे प्रकरण दबून जाईल की दोषीवर कारवाई होईल? सुभाष कांगणे यांची पत्नी आणि कुटुंब न्याय मागत आहे। त्यांचे सहकारीही संतप्त आहेत। तो एक प्रामाणिक व कर्तव्यदक्ष होता, पण व्यवस्थेच्या छळाने त्याला संपवलं। आता तरी दोषींना शिक्षा होणार का? पोलिसांसाठी अशा घटनांना आळा घालण्यासाठी सरकारने कठोर नियम बनवले पाहिजे, नाहीतर असेच आणखी कांगणे ही व्यवस्था गिळंकृत करेल। सुभाष कांगणे गेले, पण अशा परिस्थितीत जगणारे अजूनही कित्येक पोलीस आहेत। न्यायासाठी लढणाऱ्या पोलिसांनाही न्याय मिळेल का? या प्रश्नांचे उत्तर व्यवस्था देईल का? की फक्त आणखी एक फाईल, आणखी एक नोंद?
सज्जनांचे रक्षण आणि दुष्टांचे निर्दालन हेच का महाराष्ट्र पोलिसाचं वास्तव्य? पोलीस म्हणजे काय? फक्त गणवेश, गोळ्या झेलणारे एक यंत्र? माणूस नाही का त्यांच्यात? त्यांचं मन, भावना, त्यांची व्यथा कोणाला दिसते का? एक पोलीस कर्मचाऱ्याची वेदनादायक घटना जी व्यवस्थेच्या छळामुळे संपली. या घटनेतून आपण काय शिकावं? पोलीस किंवा कोणताही कर्मचारी मानसिक छळ सहन करत असेल तर त्यानं योग्य वेळी मदत घ्यावी. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांना आधार द्यायला हवा. दबाव टाकण्याऐवजी त्यांची बाजू ऐकायला हवी. ही घटना ऐकून आपल्याला काय वाटतं? आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच लाईक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी मनापासून तुमचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.